रोज उठलं की डोक्याला एकच टेन्शन असतं बरं का, की आज भाजीला काय बनवायचं. कारण कसं आहे ना, आपण काही पण खाऊ शकतो, पण मुलांना सतत आदलून बदलून खायला लागत असतं. मला आहे ना नॉनव्हेज काही आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो ते अवॉइडच करत असते. फौजी साहेब जर सुट्टीला आले ना, तर पूर्ण सुट्टीमध्ये शक्यतो एकदा ते दोनदाच नॉनव्हेज बनत असतं, आणि ते पण फौजी साहेबांना आवडतं म्हणून. कारण कसं आहे ना, लग्नाआधी मी एकदा पण नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं, आणि ते कसं बनवतात ना हे पण मला माहित नव्हतं. पण फक्त फौजी साहेबांना आवडतं म्हणून मी त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवायला शिकले, आणि त्यांना माझ्या हातचं नॉनव्हेज एवढं आवडतं ना की बस. आज इकडं सकाळी सकाळी बराचसा भाजीपाला शेजारच्या मावशीकडनं आणलेला होता. मुलांच्या टिफिनवर नेण्यासाठी होईल म्हणून त्यांनी आवर्जून मला भाजीपाला नेण्यासाठी बोलवलं होतं. आणखी मुलांचे पण पेपर चालू होते, त्यांच्यासाठी टिफिनवर सकाळी शेपूची कोरडी भाजी बनवून दिलेली होती. मी मुलांना जे देईल ते टिफिनवर ते गपचूप नेत असतात बरं का, कारण मुलांना थोडासा जरी लाड दिला ना तरी त्यांना जंक फूडच जास्त खायला आवडतं, आणि हे साहजिकच आहे, कारण त्यांना चांगलं काय आणि वाईट काय याचा फरक पण आणखी कळत नाही. त्यामुळे आपणच थोडंसं लक्ष देऊन त्यांच्या बॉडीमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स कसे जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर थोडीशी घरं वगैरे साफ केली, आणि नाश्त्याला थोडेसे ड्राय फ्रुट्स खाल्ले. त्यानंतर आवरून धांदरफळला जावं म्हटलं, कारण फौजी साहेबांनी जम्मूला घेतलेले बरेचसे ड्रेस मला फिटिंग करायचे तसेच राहिलेले होते. रोज विचार करते की आज जाईल किंवा उद्या जाईल, पण घरकामामधनं टाइम काही भेटतच नव्हता. शेवटी आज मुहूर्त सापडला जायला, कारण मुलं पण आज स्कूलला गेलेली होती, आणि ते येईपर्यंत जाऊन यावं म्हटलं. मग काय पटपट आवरून निघाले धांदरफळला जाण्यासाठी. तेथे गेल्यावर आहे ना सगळ्यात पहिल्यांदा कपडे वगैरे फिटिंग करून घेतली. त्यानंतर थोडस साहित्य वगैरे घेतलं आणि आले पुन्हा गावामध्ये. इकडं मुलांचा पण यायचा टाइम झालेला होता, मग त्यांचाच वेट करत बसलेली होते. गावामध्ये बसमधून उतारलं ना की क्रिश आणि खुशीचं कायम चालू असतं बरं का, की मम्मी आज पारंब्या खेळू दे म्हणून. आणि आज जरा आहे ना निवांत टाइम पण होता, मग म्हटलं बसा थोड्या वेळ खेळत. घरी आल्यानंतर पहिलं स्वयंपाकाला झोंबले, कारण मुलांना भूक पण लागलेली होती. मावशींकडनं आणलेले काही घोसाळे आणि घरी पण काही घोसाळे निघालेली होती, मग म्हटलं दोन्हींची मिळून संध्याकाळच्याला कोरडी चटणीच बनवावं. तशी मुलं आहे ना घोसाळ्याची चटणी वगैरे खायला अवॉइड करत असतात बरं का, पण मी एवढ्या छान पद्धतीने बनवते ना की ते खायला नाहीच म्हणत नाही. मुलांचं तर सोडाच, पण भाजी थोडी जरी खराब असली ना तरी माझ्याच घशाखाली उतरत नाही.